हॅलो दोस्तों, आज आपण आलो रानामध्ये थोडा फेरफटका मारा. तर इकडं बघा असा रान आहे. आज लई थंडी आहे इकडं. चला मला आपण थोडा मिनी ब्लॉग बनवू 5-10 मिनिटाचा. तर आपण चालू आता इकडे रानात. मोकार थंडी आहे पण कसं आता चला म्हणलं आपण जाऊ काहीतरी बुवा जरा दाखवू मित्रांना असं तसं जंगल या त्या. तर आता आपण आलो इकडं. तर मोकार थंडी आहे. बघा इकडे केवढा जंगल आहे. तर असं मित्रांनो आहे जंगल आमच्या इकडं. मोकार जंगल आहे बघा. झाड लय मोठमोठाले ती. तर असं जंगल आहे. मोकार झाडी आहे इकडं नाही आहे. कसा वाटत आहे? बरं वाटत आहे ना जंगल. बघा बरं इकडे खाली धरण आहे. धरण काय दिसत नाही. मोकार धुक आहे आज. लय दुखाट आहे आज त्याच्यामुळं मग धरण दिसत नाही. तर असं आहे इकडे. अजून थोडा पुढं जाऊ इकडं. अजून इकडे लय झाडी. तर मित्रांनो असं आहे जंगल आमच्याकडे. एवढा जंगल आहे का याच्यात भरपूर अशा काही वनस्पती आहेत. तर अजून कोणाला काही माहीत नाही. लय म्हणजे डॉक्टरांची काही गरज नाही एवढ्या वनस्पती आहेत. तर आपल्या माणसांना काही माहीत नाही त्याच्यामुळं मग मी काय करणार आहे का तुम्हाला थोडी याची माहिती देणार आहे. तर माहिती अशी देणार आहे की जेणेकरून आपल्याला लगेच आयुर्वेदिकचा उपचार होईल. त्याच्यामुळं मी तुम्हाला ही माहिती देणार आहे. तर मित्रांनो असे का आपल्या काही लोकांनी जंगलामध्ये राहून तरी अजून काही झाडांची ओळख किंवा औषधांची ओळख झाली नाही. त्याच्यामुळं मी तुम्हाला आज हे मिनी ब्लॉग बनवणार आहे. तर झाडांची माहिती मी थोडक्यात सांगणार आहे. तर आता आपण जरा लांब जात नाही. तर तुम्हाला मी त्या झाडांची नावं सांगतो. तर अशी झाडं आहे ती तुमच्याकडे आहे का नाही त्या नाही मला माहीत. पण बा आपल्याकडं अशी अशी झाडं आहेत. तर आपण आपण ह्या हिरडा म्हणतो नाही का. हिरडा तुम्हाला हिरडा तर माहीतच असेल. आता प्रत्येकाला हिरडा माहीत आहे. हिरडा ह्यो हिरडा बाळ हिरडा म्हणतात त्याला. बाळ हिरडा असं बारीक राहतोय. बाळ हिरडा त्याचा प्रकार असा बारीक आहे. तर तो हिरडा आहे ना ताप खोकला सर्दी काय असं काय आजारावर ह्यो बाळ हिरडा चालतो. तो हिरडा काय करायचा कुटायचा. त्याची बुकटी करायची आणि बुकटी केली का मग मध घ्यायची. 1 चमचा मध घ्यायची. त्याच्यामध्ये बुकटी टाकायची आणि मिक्स करायची आणि मधाबरोबर खायची. ते खोकला लगेच जातो. तर असा आहे हिरडा. आणि दुसरा एक बियाडा म्हणून आहे. बियाडा त्याला आपल्याकडं इयाळा म्हणतात. तर असा तो एक बियाड आहे. तर त्याच्यावाली शाई ह्या त्या बरंच काही पावडर बरीच अशी तयार करतात ती. तर तो एक आपल्या शरीरावरती चालणारा एक आयुर्वेदिक औषध आहे. आणि अजून आपल्या रानात एक अर्जुन सादडा म्हणून आहे. तर मित्रांनो अर्जुन सादड्याचे असे का काही लागला बिगला काही जर मोडला काही सूज आली तर काही दुख उठला तर त्याच्यावरती साल आहे ना. तर ती साल कुठून त्याचा लेप बसवायचा. तर असा अर्जुन सादड्याचा एक उपचार आहे. तर अजून आपल्याकडं आंबाट येडांगी म्हणतात त्याला.
एडांगी ही खूप अशी उपचारी झाड आहे. तर आता तिचा जरी फळ जर मानला, तर तिचा फळ आहे ना 1000 ते ₹500 किलोना त्या विकत आहे. तर असं ते आंबट एडांगी आहे. तर आंबट एडांगी म्हणतात आमच्याकडं. इथल्या काही एडांगी म्हणतात, काही अजून अनेक काही प्रकार असेल. तर तुमच्याकडे आहे का नाही आम्हाला माहिती नाही. पण आपल्याकडं असं झाड आहे ती. तर ती आहे ना, काही विषारी काटा जर लागला, तर त्याचं उपचार आहे. आणि जिथं आपल्याला विषारी काटा म्हणजे काय, तर आपण चालताना कुठं बुवा असं साप सापाची लाळ-बीळ ही गळत राहते. तो चालताना त्याच्या जागेवर तिची लाळ गळत राहते. तर ती लाळ आहे ना, तर आपल्या काटा म्हणा, एखादी काडी वरखाडली, तर ती म्हणा, तर तिथं तो लागू शकतो. लागला की असं त्वचा आहे आपला तो सडा लागतो. तर त्याला म्हणतात विषारी काटा. तर ते आंबट अडंगीची मुळी आहे ना, तर ती खणायची, उगाळायची आणि तिथं लेप बसवायचा. ते ऑटोमॅटिक बरं होत जातंय. असं एक झाला आंबट अडंगीचा उपचार. तर आपल्याकडं अजून एक झाड आहे कुडळ म्हणून. कुडळ अशी कुडळ आहे का तिला शेंगा येतात, अशा लांब शेंगा येतात आपल्या. त्याची ती चवळी, लांब चवळीचं शेंग राहते ना, तशी शेंग राहते त्याला. तर तशी शेंग राहते. तर मग ती का त्याला चिके, तर तो चिके आहे ना, तो खूप उपचारी आहे. तर आपलं असं हे झाला जर दूध काही जर नासा जर लागला, तर त्या आपण त्याच्यामध्ये आणून 2-3 थेंब असं चिकाचं टाकलं का ते ऑटोमॅटिक निवळत आहे दूध. एकदम जशी ना तसा होत आहे. असं ती कुडळीचा फायदे. तर अजून आपल्याकडं बऱ्याच काही एक असं चित्रूक म्हणून नावाचं एक चित्रूक आहे. तर तो काही सूज आली, काही मुरगळला, काही जर झाला, तर आपल्याला ते हे होतंय त्याच्यावर उगाळून लावला, तर मग ते बरं होतंय. काही नायटा-बिटा काही जरी झाला, नायटा तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, वल्ला नायटा राहतो एक असं चरत नाही का, तो वल्ला नायटा, त्याला वल्ला नायटा म्हणतात. तर त्या वल्ल्या नाट्यावर तो चालत. तर असे अनेक आपल्याकडं झाडांचे हे आहे ती. आपल्याकडं भरपूर झाडं आहेत. काही मित्रांनी माहीत नाही, काही माणसांनी माहीत नाही. तर आपल्याकडं असं भरपूर काही वनस्पती आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला जर असं जर ऐकायचं जर असेल ना, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा. कमेंटमध्ये जरूर असा प्यारासा कमेंट करा का अशी-अशी माहिती पाहिजे. तर मी तुम्हाला अशी माहिती देत राहील. आणि माझा चॅनल आहे रांगडा गडी जंगली, म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. प्याराचा थोडा कमेंट करा. तर मित्रांनो, असं आपल्याकडं भरपूर अशी काही झाडं आहेत ती. तर सांगायचं खूप आहे. पण मित्रांनो, आता मी इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. नमस्कार.